नमस्कार मंडळी. हसताय ना? हो, हसलंच पाहिजे. आज मी तुमच्याशी वडिलांबद्दल बोलणार आहे. हो, वडिलांबद्दलच बोलणार आहे. पण वडिलांसाठी शब्द मांडावे एवढे वडील छोटे नाहीत, आणि वडिलांना मी शब्दात मांडावं एवढा मी मोठा नाही. पण असो, मी त्या वडिलांबद्दल बोलणार आहे ज्यांना कोणी डॅडी, पप्पा किंवा अगदी हिटलर सुद्धा म्हणतात, किंवा बाप, मायबाप असंही म्हटलं जातं. आज मी त्याच बापाबद्दल बोलणार आहे. फक्त माझ्या नाही तर आपल्या सर्वांच्या बापांबद्दल बोलणार आहे. अहो, ज्या साने गुरुजींना श्यामची आईच दिसते पण बाप दिसत नाही, त्याच बापाबद्दल बोलणार आहे. माझ्या विचारांचं आणि कवितेचं नाव आहे बाप हा बाप बापच असतो. स्वामी तिन्ही जगाचा बापाशिवाय भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा बापाशिवाय भिकारी, या एवढ्याशा ओळीने बापाचं खूप महत्व पटवून दिलेलं आहे. आणि ते खरं सुद्धा आहे. बाप हा उगवत्या सूर्यासारखा असतो. तो जोपर्यंत असतो तोपर्यंत गरम, रागीट वाटतो, पण तो गेल्यावर संपूर्ण जीवन अंधारमय होऊन जातं. हो, अंधारमय होऊन जातं. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवताही जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. अहो, आयुष्याचं काय, साधं आपलं पूर्ण नावही अर्धवट वाटतं त्या बापाच्या नावाशिवाय. अर्धवट वाटतं त्या बापाच्या नावाशिवाय. कितीही दुःख असलं तरी तो आनंदाने सहन करतो. कितीही दुःख असलं तरी तो आनंदाने सहन करतो. आपल्या शरीराची झीज करून कुटुंबाचं ओझं कायम पाठीवर वाहतो. अरे, मंदिरात जाणं सोडा रे. जर श्रावण बाळाच्या नजरेने पाहिलं तर प्रत्येकाला आपल्या बापाच्या पाठीवर देवच दिसतो. आपल्या बापाच्या पाठीवर देवच दिसतो, कारण बाप हा बाप बापच असतो. सारे गा मा पा. गाण्याचं काही एक ज्ञान त्याला नसतं, पण आपल्या मुलाला गाणं गाऊन शांतपणे झोपवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप असतो. नवस न करताही पावणारा देव म्हणजेच बाप असतो. कुणाचा बाप हा आमदार, खासदार किंवा दुकानदार असतो. कुणाचा बाप आमदार, खासदार किंवा दुकानदार असतो. तो जगात व्यवहारात कसाही वागत असला तरी तो आपल्या मुलांसाठी कायमच इमानदार असतो. आपल्या बापालाही त्याचा मुलगा स्वभावाने किंवा दिसायला कसाही असला तरी कायम सुंदर असतो, कायम सुंदर वाटत असतो. आणि हा बाप जगासाठी साधा माणूस असला तरी मुलांसाठी अख्खं जगच असतो. मुलांसाठी अख्खं जगच असतो, कारण बाप हा बाप बापच असतो. अहो, मुलं लहान असताना घेत असतात घराचा ताबा. मुलं लहान असताना घेत असतात घराचा ताबा. मऊ मऊ भात त्यांना भरवत असतो त्याचा बाबा. मऊ मऊ भात भरवत असतो त्यांना त्यांचा बाबा. सकाळी न जेवता कामावर जातो, रात्री थकून भागून घरी येतो. कधीही मुलाला पटकन मिठी न मारता आपलं प्रेम व्यक्त करतो. तो बाप हा बाप बापच असतो. आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना ब्रँडेड कपडे, बूट आणण्यासाठी स्वतः कायम फाटके आणि ठिगळ असलेले बनियन घालत असतो, व आपली तुटलेली चप्पल शिवण्यासाठी कायम चांभाराजवळ जात असतो. कायम चांभाराजवळ जात असतो, कारण बाप हा बाप बापच असतो. खिसा रिकामा असला तरी कधीच नाही म्हणणार नाही. खिसा रिकामा असला तरी कधीच नाही म्हणणार नाही, बापासारखा श्रीमंत माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही.
स्वतः साधा मोबाईल वापरून तुम्हाला स्मार्टफोन आयफोन तो घेऊन देतो. तुमच्या प्रीपेडचे पैसेही तो स्वतः भरतो. पण कधी कधी तुमचा एक आवाज ऐकण्यासाठी तरसत असतो. कारण बाप हा बापच असतो. काही मुलींच्या बापाच्या मनात कायम एकच प्रश्न असतो. ते विचारतात, मुली, सासरी जाताना उंबरठा ओलांडताना पाणी येईल का ग तुझ्या डोळ्यात? तुझ्या नव्या जगातून बाबा हरवेल का ग? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग? पण लव्ह मॅरेज करायला कोणी निघाल्यावर तो खूप चिडतो. सगळं नीट पाहिलं का म्हणून तो ओरडतो. पण बाबा तुम्हाला काही समजतं का असं ऐकल्यावर तो खूप रडतो. तो बिचारा बाप, अगं पोरी, तो बिचारा बाप खूप रडतो. कारण बाप हा बापच असतो. बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते ना, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. बाप गेल्यावरच बापाचं महत्व कळतं. पायाखालची जमीन आणि परिवाराचे कवच हरवल्याचा भास होत असतो. कारण बाप हा बापच असतो. शेवटी एकच सांगतो, शरीराला वेदना झाल्याशिवाय डोळ्यातून पाणी येत नाही. बाप काय असतो हे स्वतः बाप झाल्याशिवाय समजत नाही. धन्यवाद.